नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर पंडित आज पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज ह्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे 14 फेब्रुवारीचं मार्केट ॲनालिसिस। आज जर पाहिलं तुम्ही मित्रांनो तर निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीही इंडायसेसमध्ये एक छान अपमूव आलेली आहे। इनफॅक्ट निफ्टी सकाळचं जे सेशन फर्स्ट ट्रेडिंग सेशन जे होतं त्या सेशनमध्ये ऑलमोस्ट साइडवेज वाटत होतं, पण निफ्टीनं स्वतःचं दुसरं जे ट्रेडिंग सेशन आहे सेकंड ट्रेडिंग सेशन त्याच्यामध्ये खूप अपमूव जबरदस्त दिलेले आहे। म्हणजे ह्या पर्टिक्युलर सपोर्ट नंतर ह्या ब्रेकआउट नंतर जर पाहिलं तर तुम्ही निफ्टीनं जवळपास 174-175 पॉईंटची अपमूव दिलेली आहे आणि वाटलंही नव्हतं लिटरली की इतकी चांगली अपमूव निफ्टीमध्ये सेकंड हाफमध्ये येऊ शकेल। इनफॅक्ट आज निफ्टीचा जर पाहिलं तर तुम्ही निफ्टीचा आज बँक निफ्टीचा आज वीकली एक्सपायरी डे होता आणि बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तुम्ही 5 मिनिटाच्या चार्टवर जाऊन तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा खतरनाक अपमूव आलेले आहे। सकाळपासून कंटिन्युअसली बँक निफ्टी जी आहे ती ट्रेंडिंग आहे। बाय ऑन द डिप हा पर्टिक्युलर डे होता आज। ओके, जिथे जिथे डिप्स बनत होते तिथे तिथे बाय ऑन डिप आणि आरामामध्ये पैसे बनले असते मार्केटमध्ये। आज आपण ऑलमोस्ट 2800 रुपीज बुक केलेले आहेत पॉझिटिव्हमध्ये मार्केटमध्ये। सो ह्याच्यामध्ये पण इश्यू असा आहे की खूप कमी अमाऊंट बुक झाली असं वाटायला लागलं। ही शेवटची मूव जी आहे ती मिस झाली माझ्याकडून मूव। असो, ह्या मूवमध्ये आणि ह्या मूवमध्ये थोडेफार चांगले पैसे बनले। एनिवेज, तर मार्केट ॲनालिसिसमध्ये आपण पाहायला गेलं ना मित्रांनो, तर आज आपण थोडं 15 मिनिटाच्या चार्टवर जाऊयात बँक निफ्टीमध्ये। आणि बँक निफ्टीमध्ये आपण काल जो चॅनल काढलेला होता तो चॅनल पुन्हा एकदा चॅनल पॅटर्न ड्रॉ करूयात। जास्तीत जास्त जर आपण पॉईंट्स टच करण्याचा ट्राय केला तर आपल्याला एक इथे चॅनल पॅटर्न मिळतो, राईट, किंवा हा सुद्धा पॉईंट टच करू शकतो आपण। आता काल बँक निफ्टी आणि निफ्टीच्या ॲनालिसिसमध्ये मी काय सांगितलेलं होतं की सपोजली आपल्याला जर साइडवेज ओपनिंग मिळालं तर मार्केटमध्ये रेजिस्टन्स फेस होऊन मार्केट डाऊनसाईडला प्रोसीड करण्याचे चान्सेस जास्त आहेत। तिथून हा रेजिस्टन्स इथे सपोजली साइडवेज मार्केट ओपन झालं, हा रेजिस्टन्स फेस करण्यासाठी मार्केट रेडी आहे, हा रेजिस्टन्स फेस करण्यासाठी मार्केट रेडी आहे, इथे सुद्धा रेजिस्टन्सेस आहेत। ओके, सो मार्केट इथून खाली येण्याचे चान्सेस जास्त होते असं आपलं कालचं म्हणणं होतं। ओके, कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मार्केट जर डाऊनसाईडला ओपन झालं, मी हे पण सांगितलेलं होतं, तर एक डब्ल्यू पॅटर्न बनवून डबल बॉटम पॅटर्न बनवून मार्केट अपसाईडला सर्च करेल असंही मी एक हिंट दिलेली होती आणि झालंही तसंच। इनफॅक्ट डबल बॉटम पॅटर्न मार्केटनं फॉर्म केला नाही, पण मार्केटनं पहिला 5-10 मिनिटाची कॅन्डल जे कॉन्सल्टेशन झालं होतं त्याचा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट नंतर थांबलंच नाही। बाय ऑन द डिप, बाय ऑन द डिप, बाय ऑन द डिप आणि बाय ऑन द डिप मार्केट अपसर्जच करत राहिलं। सो कालचं आपलं मार्केट ॲनालिसिस जे होतं ते एकदम व्यवस्थित अप्लाय झालेलं आहे इथे। ओके, आता आजचं मार्केट ॲनालिसिस जर पाहिलं मित्रांनो आपण तर आजच्या मार्केट ॲनालिसिसमध्ये बँक निफ्टीनं क्लोजिंग कुठं दिलेली आहे ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट ठरते, राईट। इथे एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे हा वाला, आणि हाच रेजिस्टन्स जर आपण कंटिन्यू पुढे केला तर बरोबर रेजिस्टन्सच्या ठिकाणी बँक निफ्टीनं आपलं क्लोजिंग दिलेलं आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, बँक निफ्टीनं हा जो पर्टिक्युलर ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट देऊन वरच्या साईडला सस्टेन केलेला आहे, राईट। ही गोष्ट खूप सिग्निफिकंट आहे बघा। आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही जी अपमूव आलेली आहे ह्या अपमूवचा इम्पॉर्टन्स काय आहे की मार्केट आता इथून पुढं अप ट्रेंडमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त झालेले आहेत। ओके, लाईक 60 to 70% चान्सेस मार्केटचे अप ट्रेंडमध्ये राहण्याचे झालेले आहेत, कारण मार्केटनं आपला जो सपोर्ट क्रिएट केलेला होता इथे तो सपोर्ट सस्टेन केलेला आहे। सपोर्टचा ब्रेकडाऊन दिलेला नाही आहे मार्केटनं, आणि मार्केटनं कंटिन्युअसली सपोर्टपासून अपसाईडला मूव दिलेले आहे। मार्केट कंटिन्युअसली डाऊनसाईडला येत होतं, सपोर्ट जिथे आहे तिथूनच सस्टेन करून मार्केटनं अपसाईडला पुन्हा एकदा मूव देण्यासाठी कंटिन्यू केलेला आहे, राईट। आता आपण इथं पाहिलं मित्रांनो, थोडं मागे आलो ना आपण तर आपल्याला ही पण गोष्ट समजून येईल ह्याच्या आधीचा सपोर्ट कुठे होता, ह्याच्या आधीचा रेजिस्टन्स कुठे होता हे जर पाहिलं आपण तर इथं आपल्याला दिसून येईल की ह्याच्या आधीचा सपोर्ट इथे घेतलेला होता मार्केटनं, राईट।
ह्या ठिकाणी घेतलेला होता मार्केटनं सपोर्ट. आता ह्या ठिकाणी सपोर्ट घेतल्यानंतर मार्केटनं अपसाईडला प्रोसीड केलेला आहे, त्यानंतर पुन्हा रिट्रेसमेंट आलेले. पण ह्या पर्टिक्युलर सपोर्टपर्यंत मार्केटनं प्रोसीड्स केलेला आहे का नाही, याच्यावरच मार्केटनं सस्टेन करून पुन्हा एकदा अपमूव्ह देण्याचा ट्राय केलेला आहे. आता ह्याचा सिग्निफिकन्स काय होतो मित्रांनो, की इथे मोठ्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं तुम्ही तर इथे डबल बॉटम पॅटर्न सुद्धा तयार होण्याचे चान्सेस आहेत. राईट. सो ही जर नेकलाईन आहे ही ब्रेक केली तर मार्केटमध्ये आपल्याला पुन्हा एकदा लाईफ टाईम हाईज बघायला भेटू शकतात. ओके. निफ्टीमध्ये सुद्धा ऑलमोस्ट सेम सिच्युएशन आहे जशी बँक निफ्टीमध्ये सिच्युएशन आहे. राईट. सो सांगण्याचा मेन मुद्दा काय आहे की मार्केटमध्ये सपोजली उद्या साइडवेज ओपनिंग मिळाली आपल्याला, आपण तिन्ही कंडिशन्समध्ये बघूयात. ओके. ऑलराईट. सो मार्केटमध्ये सपोजली साइडवेज ओपनिंग मिळाली आपल्याला उद्या, तर थोडं थांबावं लागणार आहे, प्राइस ॲक्शन फॉर्म व्हावी लागणार आहे. कारण पहिली गोष्ट बघा, आजचं जे बाईंग साईड आहे, बाईंग मोमेंटम आहे ते कंटिन्यू होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण त्याचबरोबर हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे आणि हा सुद्धा रेजिस्टन्सच्या आसपास येऊन बँक निफ्टीनं स्वतःचं क्लोजिंग दिलेलं आहे. सो प्राइस ॲक्शन जर उद्या फॉर्म झाली आणि इथं कॉन्सॉलिडेशन नंतर सपोजली डाऊनसाईडला एखादी मूव मिळाली तर बँक निफ्टी आरामात 45,500च्या आसपासपर्यंत येऊ शकते. ओके. कारण ही पर्टिक्युलर ट्रेंड लाईन जी आहे ही अशीच कंटिन्यू होईल आणि इथे सपोर्ट घेऊन इथे डबल बॉटम पॅटर्न वगैरे बनवून पुन्हा अपसाईडला जाऊ शकते. बँक निफ्टीला जायचं अपसाईडलाच, पण एक छोटीशी डाऊन मूव सुद्धा बँक निफ्टी द्यायला कमी करणार नाही. पण कंटिन्युअसली बँक निफ्टी पडेल का, तर बिलकुल नाही. ह्याचे चान्सेस 10% आहेत. ओके. आणि इतक्या कमी चान्सेसवर बिलकुल आपण ट्रेड घ्यायचा नाही. ओके. ह्याच्या मागचं रिझन सांगतो. ज्यावेळी कुठल्याही स्टॉकमध्ये अपमूव कंटिन्युअसली येते ना, त्यावेळी व्ही शेप रिकव्हरीचे चान्सेस 10% असतात. त्यामुळे बिलकुल डाऊनसाईडचा ट्रेड घ्यायचा विचार करायचा नाही. इनफॅक्ट डाऊनसाईडचा जरी ट्रेड घेतला आपण तरी क्वांटिटी जी आहे ती कमी क्वांटिटी ठेवायची आहे. ओके. नेहमी. आणि छोटासा स्टॉप लॉस घेऊन एखादं 1:1.5च्या आसपासचं टार्गेट आपण बुक करू शकतो. आणि इथं या सपोर्टच्या ठिकाणी पुन्हा हा जो रेजिस्टन्स आहे, ओके, हा रेजिस्टन्स इथे कंटिन्यू झालेला होता, ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि ह्या रेजिस्टन्सला सस्टेन करत आहे मार्केट. सो इथे जरी मार्केट आलं ना तरी इथूनच ह्या रेजिस्टन्सचा सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा मार्केट इथून कॉन्सॉलिडेशन करून डबल बॉटम पॅटर्न वगैरे तयार करून मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. ओके. आणि त्यावेळी हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स इतका मॅटर करणार नाही, कारण मार्केटला अपसाईडला जायचं. आज बघा मार्केटला अपसाईडला जायचं होतं, मार्केटनं कशाचाच रिस्पेक्ट केलेला नाही आहे. ओके. सो सांगण्याचा मुद्दा असा की इथून पुढं नंतरचा जो पर्टिक्युलर एरिया आहे तो 47,000चा सायकोलॉजिकल लेवल जो आहे इथंपर्यंत अपसाईडला जाऊ शकतं. ओके. हा अपसाईडचा व्ह्यू आहे. मार्केट सपोजली अपसाईडला ओपन झालं ह्याच्या आसपास तर मार्केटमध्ये अपसाईड मूव्ह कंटिन्यू होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. पण त्याच्यानंतर लगेच मार्केट 47,000ला जर ब्रेकआउट दिला पहिलाच काही म्हणजे फर्स्ट सेशनमध्येच, तर मार्केट पुन्हा फिरून खालच्या साईडला येऊन ह्या पर्टिक्युलर सपोर्टपर्यंत मार्केट पुन्हा एकदा येऊ शकतं. ओके. ही एक दुसरी पॉसिबिलिटी. तिसरी पॉसिबिलिटी काय आहे, मार्केटनं ह्या एरियामध्ये सपोजली ओपनिंग दिलं, डाऊन साईडला ओपनिंग दिलं. ओके. तर इथं आपल्याला एक चांगला ट्रेड मिळू शकतो अपसाईडला. कारण पहिली गोष्ट हा रेजिस्टन्स जो आहे हा सपोर्टचं काम करेल. दुसरी गोष्ट मार्केटमध्ये जे अपसाईडची मूव आलेली आहे त्यामुळे बायर्स खूप स्ट्रॉंग आहेत. तिसरी गोष्ट जर डाऊनसाईड मार्केट ओपन झालेलं आहे तर बायर्सला पुन्हा एकदा चांगली प्राइस मिळेल मार्केटला वर घेऊन जाण्यासाठी. राईट. कारण त्यांना बायर्सला ओव्हरनाईट ही प्राइस इथं बायर्सला बाय करण्यापेक्षा इथं बाय करणं कधीही स्वस्तात आहे त्यांना. सो त्यांना अपसाईडला मूव देण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि मार्केट पुन्हा अपसाईडला सर्च करेल. सो 1:1.5 किंवा 1:2चं टार्गेट जे आहे ते आरामामध्ये मिळू शकेल. हे झालं निफ्टीबद्दल, बँक निफ्टीबद्दल. आता आपण निफ्टीबद्दल बोलूयात जरा. निफ्टीचं बघायला गेलं तर आज फर्स्ट हाफमध्ये निफ्टीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही बघाल कम्प्लिटली एका बॉक्समध्ये मार्केट चाललेलं होतं. राईट. इनफॅक्ट इथे ब्रेकआउट सुद्धा दिला, पण पुन्हा एकदा प्राइसनं
त्या पर्टिक्युलर बॉक्समध्ये एंट्री करण्याचा ट्राय केला, पण त्याच्यानंतर बाकीच्या स्टॉक्सनी निफ्टीमध्ये कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत त्या स्टॉक्सनी इनफॅक्ट बँकांनी सुद्धा निफ्टीला सस्टेन करण्यासाठी मदत केली आणि निफ्टीने ज्यावेळी हा ब्रेकआउट दिला त्यावेळी निफ्टीनं चांगली अप मूव्ह दिलेली आहे. ओके, आणि ही मूव्ह ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हती. एनिवेज, तर आता बँक निफ्टी बरोबरच निफ्टीचं ॲनालिसिस करायचं म्हटलं आपण 15 मिनिटांच्या चार्टवर येऊयात. आणि ह्या 15 मिनिटांच्या चार्टवर आपल्याला दिसेल काल जो चॅनल पॅटर्न मी ड्रॉ केलेला होता, या चॅनल पॅटर्नला जर आपण पुन्हा ड्रॉ केलं, जास्तीत जास्त पॉईंट्स जर आपण इथं अटॅच केले, तर आपल्याला दिसून येतं की ह्या चॅनल पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला आहे आणि ब्रेकआउट करून मार्केटनं अपसाईडला मुवमेंट देऊन अपसाईडलाच मार्केटनं क्लोजिंग दिलेली आहे. राईट. सो इथे जर सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस बघितले ना आपण मित्रांनो, तर हा पर्टिक्युलर रेजिस्टन्स जो आहे हा एरिया, राईट, लेट मी ड्रॉ इट. राईट, हा पर्टिक्युलर रेजिस्टन्स एरिया जो आहे हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स एरिया आहे, कारण इथूनच डाऊन मूव यायला सुरुवात झालेली होती. इनफॅक्ट ह्या दिवशी 12 फेब्रुवारीच्या दिवशी, परवाच्या दिवशी जर आपण मार्केट पाहिलं तर ओपनिंग वेळीच मार्केट तिथंपर्यंत प्रोसीड गेलेलं होतं मित्रांनो, पण तिथून पुन्हा एकदा डाऊन मूवला मार्केट प्रोसीड झालेलं आहे, कारण सेलर्स इथं खूप स्ट्रॉंग आहेत. दुसरी गोष्ट, दुसरा जर आपण रेजिस्टन्स एरिया बघितला तर हा पर्टिक्युलर रेजिस्टन्स एरिया जो आहे हा रेजिस्टन्स एरिया सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. राईट. इनफॅक्ट आपण जर थोडं मोठ्या टाइम फ्रेमवर गेलो तर आपल्याला हे दिसून येईल की जस्ट गिव्ह मी अ मिनिट, येस, ऑलराईट, तर आपल्याला हे दिसून येईल की हा पर्टिक्युलर जो सपोर्ट आहे, मार्केट इथून वर प्रोसीड केलेला आहे, इथं आल्यानंतर इथून वर प्रोसीड केलेला आहे आणि इथंपर्यंत वर प्रोसीड केलेला आहे. ॲक्च्युली हा सपोर्ट एरिया जो आहे हा निफ्टीनं तसाच होल्ड करून ठेवलेला आहे. राईट. आणि पहिलं ट्रेडिंग सेशन जे आहे, फर्स्ट ट्रेडिंग सेशन, ते तर साईडवेज होतं, पण निफ्टीनं डाऊन मूव्ह दिलेली नाही आहे मित्रांनो, सस्टेन करून ठेवलं आणि नंतर सेकंड ट्रेडिंग सेशनमध्ये अप मूव्ह दिलेला आहे. म्हणजे निफ्टीनं हा सपोर्ट एरिया जो आहे हा सस्टेन करून ठेवला आहे, निफ्टीला जायचं आहे अपसाईडला. सो बाईंगची जी प्रोबॅबिलिटी जी आहे निफ्टीमध्ये ती सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते. आता हा पर्टिक्युलर एरिया जो आहे, हा जो लो निफ्टीने तयार केलेला आहे, ह्या लोपर्यंत निफ्टी प्रोसीड झालेली नाही आहे, अपसाईडला मूव्ह दिलेली आहे. याचाही अर्थ की निफ्टीला सपोर्टपर्यंत यायचं नाही आहे, निफ्टीला नवे हाईज जे आहेत ते क्रिएट करायचे आहेत. ओके, बायर्स खूप स्ट्रॉंग आहेत. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, जे बायर्स आहेत त्यांच्याबरोबरच आपल्याला वेव्ह जी आहे ती राईड करायची आहे. मग आपल्याला इथं प्रोबॅबिलिटी कुठल्या साईडला ट्रेड मिळण्याची आहे, तर सपोजली उद्या निफ्टी साईडवेज ओपन झाली, राईट, तर साईडवेज ओपन झाल्यानंतर प्राइस ॲक्शनची वाट बघायची आणि प्राइस ॲक्शननं जर अपसाईडला मूव्ह दिली तर अपसाईडचा एक चांगला ट्रेड बनू शकतो 1:2 पर्यंत, छोटासा स्टॉप लॉस आणि इथंपर्यंत टार्गेट आरामामध्ये बनू शकतं. आणि ह्या पर्टिक्युलर रेजिस्टन्स लेवलचा जर ब्रेकआउट दिला तर नेक्स्ट टार्गेट जे आहे 22,200च्या आसपासपर्यंत मार्केट आरामामध्ये येऊ शकतं. फक्त हा 22,000चा जो सायकोलॉजिकल लेवल आहे इथं आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण इथं प्रोबॅबली सेलर सुद्धा बसलेलं असू शकतं. म्हणजे काय, बसलेलेच आहेत ह्या लेवलला, लाईक पुन्हा खाली दाबण्यासाठी. ओके, सो इथं ट्रेड जो आहे तो क्वांटिटी लेस करून घेतला तरी चालण्यासारखं आहे, क्वांटिटी लेस हवी आहे. दुसरी गोष्ट, सपोजली जर निफ्टीनं ऑलरेडी डाऊनसाईडला मार्केट जर ओपन झालं निफ्टी, तर इथे हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट सस्टेन करण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण आधीचा सपोर्ट जर निफ्टीनं सस्टेन केलेला आहे, निफ्टीला खाली जायचं नाही आहे, बाईंग चांगला आलेला आहे, बायर्सला एक चांगली प्राईस मिळेल, स्वस्तामध्ये मार्केट मिळेल बायर्सला ह्या ठिकाणी जर ओपन झालं मार्केट, तर बायर्स पुन्हा एकदा बाईंग करण्यासाठी तयार असतील आणि मार्केटला एका नवीन हाईजवर घेऊन जायला रेडी असतील. सो छोटासा स्टॉप लॉस 1:3 पर्यंत सुद्धा टार्गेट आपल्याला इथं मिळू शकतं. हा आजचं क्लोजिंग जो आहे इथंपर्यंत आरामामध्ये टार्गेट मिळू शकतं. इथून पुढे आपल्याला ट्रेड थोडा कॉशियसली करावं लागेल, राईट. इनफॅक्ट आता ज्यावेळी अपसाईडला मार्केट ओपन होतंय, सपोजली ह्या एरियामध्ये मार्केट ओपन होत आहे, तर इथे चान्सेस जास्त आहेत की अपसाईडला न जाता आपल्याला एखादा डबल टॉपचा पॅटर्न बघून डाऊनसाईडला मार्केट ब्रेकडाऊन नंतर आपण बघू शकतो. त्याच्यामागचं रिझन सांगतो मित्रांनो मी. ओके, ह्याच्यामागचं रिझन काय आहे की मार्केटमध्ये ऑलरेडी
इथे रेजिस्टन्स आहे बरोबर, इथे एक रेजिस्टन्स घेतला, इथे एक रेजिस्टन्स घेतला, इथे एक रेजिस्टन्स घेतला आहे. इनफॅक्ट मार्केट अपसाईडला शूट जरी झालं तरी इथे लगेच नवीन रेजिस्टन्स आहे. दुसरी गोष्ट, जर मार्केट गॅप अप ओपन होत आहे तर गॅप अप ओपन झाल्यानंतर बायर्सला बाय करण्यासाठी चांगली प्राइस नाही मिळणार आहे इथे, राईट. सो बायर्स काय करतील, जे ऑलरेडी इथून बाय करून घेऊन गेलेले आहेत ओके, त्यांचा प्रॉफिट कमी करण्यासाठी थोडंसं मार्केट खाली दाबण्याचा ट्राय करतील. जे वीक हँड्स आहेत मार्केटमध्ये, त्या वीक हँड्स म्हणजे जे नवखे ट्रेडर्स आहेत किंवा जे रिटेल ट्रेडर्स आहेत की त्यांना त्यांचा प्रॉफिट जो आहे तो कंटिन्यू करून न्यायला ठीक आहे, पण ज्यावेळी प्रॉफिट कमी होतो त्यांचा, ज्यावेळी प्रॉफिट कमी होतो त्यावेळी त्या प्रॉफिट जास्त कमी होऊ नये ह्याच्यासाठी ते त्यांचा पोझिशन जे आहे ती स्क्वेअर ऑफ करतात आणि ते ट्रेडमधून बाहेर पडतात. सो ही वीक हँड जे आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी मार्केट डाऊनसाईडला प्रोसीड करू शकतं. आणि त्याच्यानंतर इथे एखादा ह्या पर्टिक्युलर क्लोजिंगच्या ठिकाणीच एखादा डबल बॉटम पॅटर्न बनवून मार्केट पुन्हा अपसाईडला सर्च करू शकतं. ओके, डिपेंड्स. तिसरी कंडिशन आहे, ऑब्व्हियसली आय थिंक आपण ही कंडिशन डिस्कस केलेली आहे. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली की डिस्कस केलेली आहे की नाही, पण पुन्हा एकदा सांगतो, जर मार्केट डाऊनसाईडला ओपन झालं तर अपसाईडची एखादी छान मूव आपल्याला मिळू शकते. ओके, तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस. जर तुम्ही आजच्या मोमेंटमध्ये पाहिलं तर निफ्टीचा जर पुट कॉल रेशो पाहिलात तुम्ही तर सकाळपासून पुट कॉल रेशो जो आहे तो पॉझिटिव्हमध्ये आहे. इनफॅक्ट सेकंड ट्रेडिंग सेशनमध्ये, सेकंड हाफमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की इथे कॉलचे OI जे आहेत ना ते फ्लॅटिश राहिलेले आहेत ऑलमोस्ट, आणि इथं कॉलचे OI डिक्रीज व्हायला सुरुवात झाली ह्या ठिकाणी. इनफॅक्ट इथे जर पाहायला गेलं तर पुटचे OI जे ते कंटिन्युअसली इन्क्रीज होत आहेत आणि त्यामुळे मार्केटमध्ये अपसाईडला मूव्ह येण्याचे चान्सेस जास्त होते, ते आधीच माहीत होतं, राईट. इनफॅक्ट ह्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला बघा, कॉलचे OI जे आहेत ते ड्रास्टिकली वाढलेत आणि पुटचे OI ते ड्रास्टिकली कमी झालेले आहेत. ओके, सॉरी, पुटचे OI जे ते खूप वाढलेले आहेत आणि कॉलचे OI जे आहेत ते खूप कमी झालेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता अनवाइंडिंग किती मोठं झालेलं आहे. ह्या पर्टिक्युलर एका मिनिटाच्या कॅन्डलमध्ये कॉलचा OI जो 38 लाख कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते एक्झिट झालेत एका मिनिटाच्या कॅन्डलवर, राईट. इथे सुद्धा बघा, ज्यावेळी अपसाईडला मूव्ह द्यायला सुरुवात केली निफ्टीने त्यावेळी 23 लाख कॉन्ट्रॅक्ट जे आहेत इथे एक्झिट झालेले आहेत. इथे सुद्धा ऑलमोस्ट 24 लाख कॉन्ट्रॅक्ट्स एक्झिट झालेले आहेत. आणि त्याच ठिकाणी अगेन्स्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर पुटचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत 17 लाख कॉन्ट्रॅक्ट्स इथं बनलेले आहेत. इथं ऑलमोस्ट लेट्स से 13 लाख 13.5 लाख कॉन्ट्रॅक्ट्स बनलेले आहेत. सो पुट रायटिंग होतं आहे, कॉल रायटिंग होत नाही आहे. कॉलचे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग पोझिशन्स आहेत त्या एक्झिस्टिंग पोझिशन्स एक्झिट होत आहेत आणि बाहेर पडावं लागतं आहे ओके ट्रेडर्सला, ऑप्शन सेलर्सला. सो ह्याच्यावरून आपण बघू शकतो की ऑलरेडी पुट कॉल रेशो जो आहे हा खूप बूमिंग आहे. इनफॅक्ट निफ्टीमध्येच नाही, बँक निफ्टीमध्ये सुद्धा, इनफॅक्ट बँक निफ्टीची एक्सपायरी होती त्या एक्सपायरीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की पुट कॉल रेशो किती ड्रॅमॅटिकली अपसाईडला आणि डाऊनसाईडला व्होलाटाईल होता. आणि इथं तुम्ही बघू शकता कॉल आणि पुट दोन्ही सुद्धा अनवाइंड होत आहेत. आता हे अनवाइंड का होत आहेत मित्रांनो, इथे बघा, ह्या पर्टिक्युलर एका मिनिटाच्या कॅन्डलमध्ये पुट OI जे आहेत ते 1.11 करोड पुट कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते एक्झिट झालेले आहेत आणि ऑलमोस्ट 40 लाख कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते एक्झिट झालेले आहेत कॉलचे, राईट. मग हे एक्झिट सगळेच का एक्झिट होत आहेत, कारण आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी आणि त्यामुळं हे सगळं डाऊनफॉल आलेलं आहे इथे. हेच जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे नेक्स्ट वीकमध्ये तयार केले जातात. सो नेक्स्ट वीकचा जर तुम्ही इथे चार्ट बघितलात तर इथे बघा तुम्हाला इथे कंटिन्युअसली कॉल आणि पुटचं रायटिंग जे आहे ते वाढताना दिसेल, राईट, दोन्ही साईडला. कारण मागचे जे कॉन्ट्रॅक्ट्स, मागच्या वीकचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते एक्झिट होतात आणि ह्या वीकमध्ये कॉन्ट्रॅक्ट्स बनले जातात. त्यामुळे इथं कॉल आणि पुटचा OI जो आहे तो वाढताना दिसतो आणि मागच्या वीकच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये तो OI जो आहे तो एक्झिट होताना दिसतो. ओके, एनिवेज असो, तर हे आजचं ॲनालिसिस होतं मित्रांनो. ह्या ॲनालिसिसबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. ॲनालिसिस आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. जय हिंद, जय श्रीराम.